आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय आता आणि कुठं चालली? मी आता इथे नाही राहू शकत। काय डोसकं सटकलंय काय तुझं? का रात्री डोसक्यावर पडलीस? तोंडाला येईल ती बोलते मला राहायचं नाही तर मग कुठं जाणार आहेस? तुम्हाला काय बोलायचंय ते बोला, पण बस झालं। मी नाही राहू शकत आता इथे। सारखे तेच विचार येत आहेत माझ्या डोक्यात। चंदन दिसला की परत तेच। असं सगळं सुरू असलं ना तर जीव घेईन मी एक दिवस स्वतःचा। दिव्या वंदे, मूर्खासारखा बोलू नकोस। झालंय तेवढं नुकसान पुरेच आहे। वंदे अगं काय करतीस? एवढ्या मोठ्या पोरीवर कसला हात उगारतीस तू? कुठं जायचंय तुला? तिला काय करायचं ते करू दे, पण मी आता इथे नाही राहणार आहे। मला पैसे द्या, मी फॉरेनला जाईन। काय? कुठं जाईन? कुठं जाईन? हरेनला? काय ही डोसक्यावर रात्री पडलेली आहे नक्कीच। अगं फॉरेनला म्हणजे तुला काय नॅशनल पार्कात चालली असं वाटलंय? काय बोलती आणि काय चाललंय हे? अगं दिव्या, असं काय होतंय तुला अजून मधून? सकाळी तर बरी होतीस आणि आता हे काय नवीन? कारण आता हाच पर्याय आहे माझ्याकडे। मला हे सगळं सहनच होत नाहीये। कोणाला काही पडलेलीच नाहीये माझी। मग मी इथे राहून तरी काय करू? अरे दिव्या, काय खरंच नाही ही पोर डोसक्यावर पडलेली आहे, कठीण आहे हिचं। येस येस, नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता कुठलाही पोस्ट नका करू आणि पोस्ट जी करायची आहे एक मेन कॅम्पेनची, हा ती आपल्या अकाउंटवरनं नका करू डायरेक्ट। हा एक्झॅक्टली बरोबर आहे। ओके डन, आणि अपडेट देत राहा मला। ऑल राईट, चलो येस ठेवतो। काय आशू, काय चाललंय? शिवा, मी भयंकर आनंदात आहे आता। हो, एक मिनिट थांब। हा अंजली बोल। ऐक ना, खूप सॉलिड झालंय कॅम्पेन। थँक्यू सो मच। अरे ऑफकोर्स डील तुलाच। येस डन डन, भेटूया ना आपण ऑफिसमध्ये भेटूया। ओके बाय बाय। काय झालंय काय? शिवा अगं, आपलं कॅम्पेन सुरू होणार आहे। ओके, अंजली आहे ना, तिने आमचा काल एक फोटो काढला आणि ती म्हटली की हा फोटो जर मी PR ला टाकला आणि तो व्हायरल झाला, तो वर्क झाला तर मला डील दे। आणि बॉस, तिला डील मिळालं ना। काय वर्क झालाय सांगू तुला। आय मीन, मला होरायझनच्या CEOचा फोन आला, त्यालाही आवडलं कॅम्पेन। सो आय एम रिअली हॅपी। वा, चांगलं चाललंय ना काम? तू खुश आहेस ना? मग झालं। भयंकर खुश आहे। चल आता खूप कामं करायची, मला आवरू द्या। बरं मी मदत करू तुला? अरे कर ना, 100% कर। एक काम राहिलंय। काय करायचं पोराचं? आजी, आजी दिव्या कुठे? काय झालंय? तिला बोलवा, मला तिच्याशी बोलायचंय। दिव्या, एवढं टेन्शन कसलं आलंय तुला? आजी मला एक गोष्ट कळली आणि ती ऐकून मी शॉक झालो। तुम्ही सुद्धा शॉक व्हाल। दिव्या, अरे पण काय झालंय ते सांगशील का? सांगतो सगळं सांगतो। दिव्या, आले आले, कशाला आरडाओरडा करतोयस? आवाज खाली, चल माझ्या बरोबर। कुठे? आपल्याला जायचंय डॉक्टरकडे आत्ता, चल। का मध्येच डॉक्टरकडे का? दिव्या, मध्येच वगैरे काही नाही, ऐक माझं, आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर। काय झालंय चंदन? काय डॉक्टरकडे चाललाय? हो ना, जे झालं ते झालं आता। नाही हा दिव्या, नाही झालं ते झालं म्हणून चालणार नाही। नाही चंदन, आपण नाही मी काही ऐकणार नाहीये दिव्या, माझ्या बरोबर चल म्हणजे चल। नाही, ऐकून घे ना चंदन। ते मी दिव्या, जे झालंय तेच सांगते मी। ते वाईट झालंय हे मला माहितीये, पण माझं जरा ऐक। आजी, मी आत्ता नेटवर एक गोष्ट वाचून आलोय आणि त्यात असं लिहिलं होतं की असं पोटावर पडून जर मिसकॅरेज झालं, म्हणजे बाळ जर गेलं ना, तर आईच्या गर्भाशयाला दुखापत झालेली असू शकते। काय? आणि तसं जर झालं ना आजी, तर मॅक्सिमम केसेसमध्ये त्या महिलेला परत आई बनता येत नाही। म्हणून मी हिला म्हणतोय की ऐक माझं, चल पटकन डॉक्टरकडे जाऊन आपण विचारू काय चाललंय ते। हो हो होय दिव्या, मग तुम्ही दोघं जाऊन या डॉक्टरांकडे। होय, जा बाई दिव्या। अगं खात्री करून घेतली पाहिजे आणि नीट चेक करून घ्या बरं का।
अरे देवा, मला वाटलं याला खोट्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं असेल म्हणून डॉक्टरकडे नेतोय. नाही, आता काय करू मी? तिकडे गेले तर झालंच सगळं. म्हणूनच देवा मी तुला म्हणतोय की चल आपण आत्ता डॉक्टरकडे जाऊ, त्यांना जाऊन विचारू, सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेऊ, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कमीत कमी टेन्शन तर नाही येणार यार. अगं उभी काय, तयार हो ना, चल ना पटकन. नाही जायचंय मला. काय? नाही म्हणजे नाही जायचंय मला. किती नीच माणूस असशील रे चंदन. दिव्या, अगं काय बोलतेस तू? अगं आई, आत्ताच माझं एक बाळ गेलंय आणि याला दुसरं बाळ होईल की नाही याची चिंता आहे. तुला माझी काही पडलेली नाहीये, माझ्यावर प्रेम नाहीये तुझं. ए दिव्या, अगं प्रेम आहे म्हणूनच तर. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. मला वैताग आलाय. आधीच माझी अवस्था अशी आहे आणि आता अजून हे सगळं सहन होत नाहीये मला. काही वेळ मला एकटं राहू द्या. अजिबात कोणी माझ्या मागे यायचं नाही. रोजचं झालंय हे सगळं. दिव्या आजी, जाऊ दे, तिचा स्वभाव माहिती आहे आम्हासनी. पोरीचं काय मध्ये मध्ये सुरू असताना कळत. चंदन, हे बघ तू शांत हो, मी बोलते तिच्याशी. आई मी तिच्या चांगल्यासाठीच तिला सांगत होतो. हो कळतंय, पण काय रे, काही करत होतास का? काय नाही. मी आले आणि लॅपटॉप बंद केलास का? ते तू यायला आणि मी लॅपटॉप बंद करायला एकच गाठतो. बाकी काय नाही, मी आपलं काम चालू आहे. अच्छा, काम. आजकाल जरा जास्तच संशयास्पद वागतोयस, वाटत नाही का तुला? हो. नक्की काम करत होतास ना? माझ्या हाताला नाही जादू लागली. जादू कसली? AI. AI म्हणजे ना आजकालची जादूच आहे. तुला नाही कळणार, जाऊ दे. सुहास प्लीज. नाही मला तसं नाही म्हणायचंय, पण मला काय वाटतंय या घरात आपलं काही घडत नाही, मग आपणच आपल्यासाठी काही विचार नको का करायला? खरे, पण होप सोडून चालणार नाही, कारण मी सहजासहजी त्या शिवाला सोडणार नाहीये आता. मी तर म्हणतो नकोच सोडूस. फक्त आता जे काही घडतंय ना त्याची मजा घे. अरे बाबा, आपलं रोमॅन्टिक कपल रेडी होत आहे. काय कुठे चाललंय, कुठे म्हणजे काय? अरे ते कुठे चालले ते? काय सारखं विचारता कुठे चाललेत? ओके त्यांना रेडी होऊ द्या ना, थांबा ना जरा 2 मिनिटं. ओके ओके ठीक आहे. मी फक्त एवढंच म्हणते, चाललेत कुठे? हा,